नमस्कार मित्रांनो, आर्टिफिशियलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन वर्षातली नवीन चूक जी आपल्याकडनं आज झालेली आहे ती इथे आपल्याला पाहायची आहे की काय चूक झालेली आहे. या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला सिग्नल होता की बाय करायला पाहिजे की सेल करायला पाहिजे. आपण सिग्नल फॉलो देखील केला, पण तरी देखील इथे लॉस झालेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो की माझा लॉस का झालेला आहे. सिल्वरमध्ये जो आहे आपला लॉस झालेला आहे, जो की जवळपास $25 आसपास लॉस झालेला आहे. ते मी तुम्हाला दाखवतो की आपला लॉस का झालेला आहे. तर हे 1 तासावरती टाईम फ्रेम आहे. तर मी काय करतो ह्याला की 5 मिनटावरती जे आहे ही टाईम फ्रेम करतो आणि तुम्हाला दाखवतो की आपला लॉस कशामुळे झालेला आहे. तर या ठिकाणी मी काय केलं होतं की इथे जे आहे आपलं MT5चं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये इथे जे आहे या ठिकाणी मला बायचा सिग्नल आला होता आणि बायचा सिग्नल आल्यानंतर मित्रांनो मी इथे बाय केलं होतं. या ठिकाणी इथे बाय केलं होतं आणि स्टॉपलॉस जो आहे या ठिकाणी लावून ठेवलेला होता. इथे जवळपास आपलं $20-25 प्रॉफिट हे इथेपर्यंत आलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली स्टॉपलॉस घ्यायला मार्केट आलं, पण स्टॉपलॉस गेला नाही. मी वेट करत होतो की जे की जो हाय आहे ते हायपर्यंत मार्केट जाईल आणि इथे आपण आपलं प्रॉफिट बुक करायचं आहे. पण इथे काय झालं की मार्केटने साईडवेज होत इथे जे आहे खाली आलं मार्केट आणि इथे जो मी स्टॉपलॉस लावला होता जवळपास $8चा स्टॉपलॉस होता, तो इथे स्टॉपलॉस घेऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर इथे बायचा सिग्नल केला होता. इथेच कुठेतरी बायचा एक पण ट्रेड मारला होता. इथे देखील लॉस झाला. आता मी तुम्हाला जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरवरती दाखवतो की जर मी सिग्नल फॉलो नाही केले तर माझा कसा लॉस होतो. आता प्रत्येक वेळी आपण जे आहे प्रॉफिटचाच व्हिडिओ बनवतो, पण आता या ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात ही आपण लॉस ज्याच्यामुळे झाला ते व्हिडिओ आता इथे आपल्याला बनवायचे आहेत. तर आज जे आहे इथे तुम्ही बघू शकताय डाव्या साईडला मार्केट जे आहे या ठिकाणी क्लोज आहे. इथे मार्केट जे आहे फक्त BTCचं मार्केट या ठिकाणी चालू आहे आज, बाकीचे मार्केट या ठिकाणी क्लोज आहेत. तर इथे जे आहे आता सिल्वरचं मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, सिल्वरचा हा जो चार्ट आहे आणि इथे जे तुम्ही बघताय ही जी मुवमेंट आहे इथे आपण काही कॅप्चर केलेलं नव्हतं. ठीक आहे, हा इथे एक ट्रेड केला होता जो की तुम्हाला इथे पाहायला पण भेटतोय की जो आपण ट्रेड केला तो चार्ट थोडासा लहान करतो मी. हे पहा, आपण इथे एक बायचा ट्रेड टाकला होता आणि हे ट्रेडचं जे प्रॉफिट आहे आपण कुठे बुक केलं ते बघूया इथे. ठीक आहे, याचं प्रॉफिट की आपला स्टॉप लॉस गेला ते इथे आपल्याला बघायचं आहे. तर हा जो ट्रेड होता तुम्ही बघू शकता मित्रांनो की हा जो ट्रेड होता, ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की लॉस कशामुळे झाला. तर या ठिकाणी आपण जो हा बाय टाकला होता, आपला स्टॉप लॉस जो इथे ठेवला होता, मार्केट वरतीही गेलं मित्रांनो, खाली यायचा प्रयत्न केलं, वरती गेलं. जवळपास $20-25 जो आहे इथे आपल्याला प्रॉफिट होत होता. ठीक आहे, $20-25 जवळपास. आणि त्याच्यानंतर मार्केट काय झालं खाली आलं आणि इथे जे आहे आपला स्टॉपलॉस होता तो इथे स्टॉपलॉस या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यानंतर इथे काय केलं आपण, या ठिकाणी जे आहे बाय सिग्नल आला होता, इथे बाय केलं. त्याच्यानंतर ही मुवमेंट वरती गेल्यानंतर इथे जे आहे इथे आपला ट्रेड या ठिकाणी कट झालेला आहे. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो की कुठे या ठिकाणी काय केलं होतं. नाही सॉरी इथे बाय नाही, इथे सेल केलेलं होतं. बाय नाही केलं, या ठिकाणी जे आहे मी सेल केलेलं होतं. तुम्हाला इथे ॲरो पण दिसत असेल, मी झूम करतो. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी हा जो चार्ट आहे 5 मिनिटाचा टाईम फ्रेमचा चार्ट आहे, मी थोडंसं लहान करतो. आणि इथे जे आहे मित्रांनो हा जो रेजिस्टन्स होता, ठीक आहे, ह्या रेजिस्टन्सपर्यंत जे आहे आपलं या ठिकाणी आपण टार्गेट ठेवलं होतं की इथपर्यंत मार्केट गेल्यानंतर आपण जे आहे आपलं प्रॉफिट या ठिकाणी बुक करायचं आहे. कारण अपसाईडला एक जबरदस्त रॅली झाली होती आणि एक रेजिस्टन्स इथे होतं, म्हणजे डे हाय होता आणि डे हायपासून हे खाली येणं अपेक्षित होतं, पण हे खाली आलं नाही. तर त्यामुळे जे आहे इथे आपला ट्रेड एक साईडवेज रेंजमध्ये फसला आणि इथे जे आहे छोटासा लॉस झालेला आहे. तर इथे काय झालं की आता हे झूम करून मी तुम्हाला दाखवतो की हे जे ॲक्युरेसी कशा पद्धतीने आहे. असं नाही की 100% हे कामच करतं प्रत्येक वेळी. इथे जे आहे आता तुम्हाला दाखवतो की आपण कुठे कुठे बाय केलं होतं. हे पहा, इथे जे आहे या ठिकाणी आपण काय केलं होतं, या ठिकाणी जे आहे सेल केलं होतं, इथे स्टॉप लॉस लावला होता, हा सिग्नलचा हाय, इथे जो आहे आपला या ठिकाणी स्टॉप लॉस गेला.
त्याच्यानंतर इथे काय केलं होतं आपण, या ठिकाणी बायची पोझिशन इथे आपण तयार केली होती. बायची पोझिशन तयार केल्यानंतर या ठिकाणी जे आहे लो इथे स्टॉप लॉस लावला होता, तो लोचा इथे स्टॉप लॉस गेलेला आहे. त्याच्यानंतर बघता मित्रांनो की इथे जे आहे आपण थोडंसं अजून चार्ट इकडे घेऊया ह्या साईडला, आणि इथे जे आहे या ठिकाणी जे आहे आपण इथे सेल केला होता, शेवटी सेल केला होता. पण इथे जे मार्केटवरती आलं आणि इथे जे आहे आपला इथे देखील या ठिकाणी स्टॉप लॉस घेऊन गेलेला आहे. तर इथे जे आहे आपण आता मी सांगतो की आपला प्रॉफिट कुठे झाला होता. तर या ठिकाणी आपण जे बाय केलं होतं इथे शेवटी स्टॉप लॉस गेला. या ठिकाणी इथे आपण जे बाय केलेली पोझिशन होती ह्याच्यामध्ये जवळपास $20-25 इथे प्रॉफिट सुरू होता. आपलं टार्गेट या ठिकाणी डे हाय होता, पण इथपर्यंत मार्केट पोहोचू शकलं नाही, त्यामुळे जे आहे इथे आपण या ठिकाणी स्टॉप लॉस दिलेला आहे. आणि जवळपास इथे आपला जो आहे $25 जो आहे लॉस या ठिकाणी झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो हिस्ट्री की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर व्यवस्थित सिग्नल वगैरे फॉलो केले तर छान प्रॉफिट होतो. आता या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये जर गेलं इथे आपण आणि हे थोडंसं वरती करतो मी असं, तर इथे दिसेल तुम्हाला की आपले किती स्टॉप लॉस जे आहेत या ठिकाणी गेलेले आहेत. तर इथे जे आहे आपले तुम्ही स्टॉप लॉस या ठिकाणी बघू शकताय की जवळपास आपण किती $33 वरती जवळपास $100 प्रॉफिट केला होता. जवळपास $140 आसपास प्रॉफिट इथे आपला गेलेला होता. सॉरी $60 आसपास प्रॉफिट गेलेला होता. तर इथे तुम्हाला दिसते मित्रांनो की या ठिकाणी जे आहे हे पहा, आता आपण जे सगळे जे ट्रेड आहेत, जे सगळे ट्रेड आपण इथे केलेले आहेत सिल्वरमध्येच ट्रेड या ठिकाणी केलेले आहेत आपण. आणि फक्त या ठिकाणी एक जो ट्रेड आहे इथे युरो USD मध्ये केलेला आहे, बाकी सगळे सिल्वरमध्ये इथे ट्रेड केलेला आहे. जवळपास एक 10-12 ट्रेड या ठिकाणी असतील मित्रांनो. तर इथे जे आहे तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी जे आहे आपला जो आहे किती हे बघा, या ठिकाणी सुरुवातीला $12चा स्टॉप लॉस हिट झाला, त्याच्यानंतर $5, त्याच्यानंतर $8 जो आहे इथे आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. त्याच्यानंतर बघताय तुम्ही की या ठिकाणी जे आहे युरो USD मध्ये जे आहे फक्त एक ट्रेड घेतला होता छोटासा 0.1नी, या ठिकाणी 0.1चा लॉट होता. या ठिकाणी 50% टार्गेट आलंही होतं, पण वेट केला की टार्गेट अजून जाईल का. इथे देखील रिव्हर्स झाला आणि या ठिकाणी देखील लॉस झालेला आहे. म्हणजे जवळपास 7-8 ट्रेडपैकी मित्रांनो एक या ठिकाणी 3 ट्रेड या ठिकाणी आपले लॉस झालेले आहेत. तर या ठिकाणी आपण जर प्रॉफिट बुक केला असता $12-13 तर हा देखील प्रॉफिटमध्ये राहिला असता. तर आपली चूक काय झालेली आहे या ठिकाणी की आपण सिस्टमला या ठिकाणी फॉलो केलं नाही. सिस्टम फॉलो न केल्यामुळे इथे जे आहे आपला या ठिकाणी लॉस झालेला आहे. तर इथे ह्याच्यामध्ये आता हिस्ट्री बघूया आपण की हिस्ट्री दिसते का कुठे. आता मार्केट हे आज बंद आहे. हां इथे हिस्ट्री दिसते का, पेंडिंग ऑर्डर्स हिस्ट्री इथे दिसेल. तर हे बघा, हे जे आहे आपले जे आहे या ठिकाणी जे आहेत इथे लॉस झालेले आहे. तर मित्रांनो कधी पण माझं सांगणं एकच आहे की या ठिकाणी नवीन वर्षाचं मी प्रॉफिटचे व्हिडिओ आता शक्यतो बनवणं कमी करतो, कारण प्रॉफिट बघून बरेच लोक या ठिकाणी प्रॉफिट होईल म्हणून ट्रेड करत असतात. पण या ठिकाणी माझं सांगणं एकच आहे की लॉसचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की त्या माणसाचा लॉस कशामुळे झाला, कुठे लॉस झाला. तर या ठिकाणी मित्रांनो हे जे आहे एक एज्युकेशनल चॅनल आहे आणि मी तुम्हाला सांगतो इथे की माझा लॉस कशामुळे याच्या ठिकाणी झालेला आहे. इथे छान प्रॉफिट येत होतं इथे मला, पण मी जे आहे ते प्रॉफिट या ठिकाणी घेतलं नाही. हां, मी छोटं प्रॉफिट बुक केलं असतं तर मी प्रॉफिटमध्येच राहिलो असतो. जवळपास $175 जे आहे प्रॉफिट आपलं इथे सुरू होतं, पण आपण ते प्रॉफिट इथे घेतलेलं नाही. फक्त एक टार्गेट जे आहे ही लेवल ब्रेक केली होती, अगेन ही लेवल इथे क्रॉस केली, तेव्हा इथे मी कन्फर्म झालो की इथे आता एक डोजी कॅन्डल तयार झालेली, डोजी कॅन्डलचा इथे लो पण ब्रेक झालेला आहे, तिथे मार्केट स्टॉपला जाऊ शकतं. आणि या ठिकाणी स्टॉपलॉस जो आहे तो 100% गेलेलाच आहे. जर मार्केट या ठिकाणी एक ट्रेडलाईन फॉलो करत असतं तर एक हिट देखील टार्गेट जवळपास $40 आपल्याला या ठिकाणी पाहायला या ठिकाणी भेटलं असतं. तर हे आहे मित्रांनो, हे आपलं सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही देखील शिकू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की या ठिकाणी आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल
आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण काय शिकवतो ह्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही स्वतः देखील प्रॅक्टिस केली पाहिजे, तेव्हाच या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला एकदम प्रॉफिट होऊ शकतो. आता ही साईडवेज रेंज होती, इथे बाय सेल सिग्नल आला, इथे आपला स्टॉप लॉस गेलेला आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सेल सिग्नल होता, सेलमध्ये इथे जरी बाय केला असतं तर या ठिकाणी साईडवेज होऊन या ठिकाणी स्टॉप लॉस घेतलेला आहे. तर साईडवेज रेंजमध्ये इथे जे आहे आपला ट्रेड फसला होता. आणि दुसरं जर म्हटलं तर इथे ॲक्युरेसी जबरदस्त आहे. तुम्ही बघू शकताय पाठीमागचे चार्ट देखील मी तुम्हाला दाखवून देईन हळूहळू. या ठिकाणी बायचा सिग्नल आला, ठीक आहे, इथे तुम्ही बाय केलं, तुमचा स्टॉप लॉस खूप मोठा पडणार आहे इथे. तर आपला स्टॉप लॉस EMAच्या खाली क्लोजिंग दिली की कट करायचा असतो. तर एकदम जबरदस्त इथे तुम्ही 0.1 लॉटनी जर इथे ट्रेड घेतला असता आणि वरती जाते, वरती जोपर्यंत सेल सिग्नल येत नाही तोपर्यंत ठेवायचं. इथे सेल सिग्नल आला, पोझिशन कट. जवळपास मित्रांनो $50 ते $100 या ठिकाणी ही रॅली झालेली आहे प्रॉफिटची 0.1 लॉटवरती. तर ही ॲक्युरेसी आहे या सॉफ्टवेअरची. तर तुम्हाला देखील हे शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सॉफ्टवेअर म्हणून या ठिकाणी पाठवा. मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने हे काम करतं. हे पहा, इथे बायचा सिग्नल आला, एकदम जबरदस्त मित्रांनो. वरती इथे तुम्हाला दिसत असेल की ही जी कॅन्डल आहे इथे, आता जो कर्सर फिरत आहे मी तुम्हाला दाखवतो की इथे आपण एक छोटासा ट्रेड घेतला होता. या ठिकाणी ह्या कॅन्डलमध्ये छोटासा ट्रेड घेतला होता इथे, ठीक आहे. सिग्नल आला नव्हता तरी देखील ट्रेड घेतला होता. लेट झाला होता मला. इथे ट्रेड घेतला, कॅन्डल क्लोजिंगला विकून टाकला, $10 या ठिकाणी प्रॉफिट केला. साईडवेज मार्केटमध्ये मित्रांनो सिग्नल भेटतात, पण तिथे मुवमेंट ही खूप कमी भेटते, प्रॉफिट छोटं होतं तिथे. तर लगेच घेऊन आपल्याला ते निघायला पाहिजे. ठीक, इथे बघा बायचा सिग्नल किती छोट्या कॅन्डलला आला, एकदम जबरदस्त या ठिकाणी कॅन्डल तयार झालेली आहे. एक कॅन्डल इथे 1:3-4चं प्रॉफिट इथे झालेलं आहे. त्यातून बघता तुम्ही हे बाय सिग्नल एकदम जबरदस्त रॅली. हे अशा पद्धतीने जे आहे मार्केटमध्ये तुम्हाला हे प्रॉफिट पाहायला भेटतं. तर हे तुम्हाला शिकावं लागेल मित्रांनो. बाय सिग्नल इथे बघा, बाय सिग्नल आला, अगेन सेल, इथे स्टॉप लॉस गेला, सेल सिग्नलमध्ये एंट्री केली, जबरदस्त रॅली. तर हे जे आहे हे शिकावं लागतं. हे शिकल्यानंतर मार्केटमध्ये प्रॉफिट होतं. आता हे साईडवेज मार्केटमध्ये या ठिकाणी मित्रांनो कुठलीही स्ट्रॅटेजी काम करत नाही. या ठिकाणी जे आहे साईडवेजमध्ये या ठिकाणी स्टॉप लॉस हंटिंग होत असते. तर हे जे आहे, तर हे अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो, हे जे आहे आपलं छोटंसं सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये नक्कीच सॉफ्टवेअर टाईप करा आणि चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हा जो व्हिडिओ आहे हा प्रॉफिटचा व्हिडिओ नसून आपला लॉस कशामुळे झालो त्याचा हा व्हिडिओ आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.